माझं नाव शंकर सदोग लेंडे, हां राहणार जाशे. माझं वय 75. बर. आणि मी शेतात गहू काढायला गेलेलो होतो. निमा गहू काढला. निमा गहू काढल्यानंतर बबन खंडू चोरमले, त्याचा पुतण्या, तिची भाऊचं, त्याचा भाव, हे सगळे मिळून त्याने चोरमले कंपनी आली. आणि त्याने मला विचारलं की तो आमच्यातनं का मशीन घातलीस म्हणून. मला दम दिला आणि दम दिल्यानंतर धरलं आणि धरून त्याने पूर्ण मुक्का मार दिला, खचून अगदी ना. आणि माझं कोणच माणूस जुडेला नव्हतं. जुडेला माणूस नसल्यामुळं मला बेदम मार दिला. मशीन बंद केली आणि निघून गेली. निघून गेल्यानंतर माझा चंद्रकांत शंकर गलंडे ही शेत झालेला आहे. तर त्याची पत्नी मला सांभाळते, ती राहायला पुण्याला आहे. आणि इथं कोण नसल्यामुळं माझी इतकी त्यांनी फजिता केली. फजिता केल्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला एनसी दाखल केली, तर त्यांनी काय दाद घेतलेली नाही. आणि त्याच्यामुळं मला दाद कशी मिळणार ही मलाच काय कळणार झालं. आणल्यामुळं माझ्या हातीत कॅनल आहे, तो कॅनलवरून काढलीच मशीन. कॅनल कोणाच्या हद्दीत आहे? त्याच्या हातीत आहे असं कोण म्हणतंय? ती म्हणतो या. बर. हां, कॅनल सरकारी आहे का त्याला व्यक्तिगत आहे? सरकारी आहे. सरकारी आहे. हां, मग सरकारी कॅनलनं मशीन काढलीच म्हणून त्यांनी दमदाटी देऊन त्यांनी मला हाणमार केला. आणि हाणमार केली त्यावेळेस तुम्ही कुठं होता? वावरात होतो माझ्या तुमच्या वावरात? माझ्या वावरात. वाट नाही का तुम्हाला तिथं जायला दुसरी? सगळे जग जातं त्या पटीने. सगळं जग जातंय का मी एकटा जातोय का? सगळं रहदारी आहे या रस्त्याची. म्हणजे ते कॅनलवरचा रस्ता आहे? कॅनलवरचा रस्ता. असं त्याच्या वावरातनं वगैरे नाही ना? नाही नाही नाही, वावरात नाही. म्हणजे कॅनलवरचा रस्ता आहे? कॅनलवरचा रस्ता. ते तिथं आल्यावर काय म्हणतो तुम्हाला नेमकं? तर म्हणलं तो कॅनलवरून माझ्यातनं का वाहन घातलीस. आणि म्हणलं ती कॅनल आहे त्यातनं वाहन घातलेलं आहे, तुझ्या वावरातनं घातलेलं आहे. मग कॅनल माझा आहे, माझ्या कॅनलमध्ये तू आलाच का असं तुम्हाला म्हणलं? हां. मग नंतर निमार्दा गहू काढला की सुरुवातच केली तुम्हाला मारायला? हा, मारायला. का घातलास तो? मग त्या टायमाला त्या ठिकाणी माणूस नको कोण, फक्त ड्रायव्हर आम्हीच होतो. मग तिथं माणूस कोणच नाही. मग आता काय केलं पाहिजे मी? मग त्याच्यानंतर सकाळ उठून पोलीस स्टेशनला आलो, एनसी दाखल केली. काय एनसीत मी काय दाद घेतलेली नाही. त्याला बोलवलं होतं का इथं पोलिसांनी? त्याला बोललेलं होतं. त्याला काय सांगितलं आणि तुम्हाला काय सांगितलं? काय आता त्याला वेगळं काय सांगितलं कोणा टाऊन. आम्हाला काय म्हणले, एनसी दाखल केली, तुमची दाद घेतली, एवढंच बोलली. त्याच्या पुढचं काय बोललीच नाही ती. त्यालाही बोलून घेतलं आणि त्याला सोडून त्यांनी काहीच केलं नाही. मग आता आपण काय केलं पाहिजे? माझ्या हाडं मोकळी केली. मी वीरपत्नी निशा चंद्रकांत गलांडे. सध्या आम्ही पुण्याला राहतो आणि माझे सासू सासरे गावी राहतात. तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव आमचं जाशीच. जाशी. तर रानात काल गहू करण्यासाठी मशीन आली होती. मशीन आल्यानंतर ना अर्धा गहू केला होता. आम्ही कॅनलवरून मशीन आणली होती. जे की कॅनल म्हणजे सार्वजनिक रस्ता आहे तो. असं नाही की आम्हालाच त्या कॅनलची गरज पडते किंवा आम्हीच तिथून येतो असं नाही आहे. तो सार्वजनिक रस्ता आहे. कॅनल हा सार्वजनिक आहे, म्हणजे शासकीय आहे. तर तिथं ते बबन चोरमले म्हणला की हा कॅनल माझा आहे, तुम्ही इथून मशीनच का आणली. मशीन आणलेले ते रानात आमची मशीन गहू करत होती, तर ते मशीन बंद पाडलं तिथं. सरळ त्या मशीनला आडवा झोपला तो की गहू करायचं नाही, तुम्ही आमच्या कॅनलवरनं मशीनच का आणली. जे की ते कॅनलवरनं सार्वजनिक रस्ता असताना तो जबरदस्ती तसा करायला लागला. मग माझे सासरे शंकर सदोग गलांडे, तर त्यांनी बुक्कीने लाताने मारलं, खाली पाडलं. आणि सगळे असताना तिथं कोणी सोडवला पण आलं नाही. आणि इथं कुणी नसताना त्यांनी गैरफायदा घेतला माझ्या सासऱ्यांचा आणि एकट्याला गाठून मारलेला. तर आम्ही पुण्याला असल्यामुळं काल काय पोहोचू शकले नाही. आम्ही रात्री आलो, 12 वाजल्या रात्री पोहोचण्यासाठी. रात्रीत काय करू शकत नाही. तर आज इकडं दहिवडीत आलो, पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर ना जो बबन चोरमले त्याला पण बोलवलं, आम्हाला पण बोलवलं. त्याला विचारलं, आम्हाला विचारल्यानंतर ना जे की त्याची एवढी मोठी गलती असून आज वयोवृद्ध माझे सासरे आजोबा म्हणजे सासरे, त्यांचं वय झालेलं आहे, थकलेत खूप. त्यांनी हात उचलाय नाही पाहिजे होता. एवढं त्यांनी मोठा गुन्हा करून सुद्धा
आम्हाला जसे पाहिजे असं रिस्पॉन्स भेटला नाही पोलीस स्टेशनकडून. आता पुढं कुठं जाणार ह्या रिस्पॉन्ससाठी? जर इथं न्याय भेटला तर आम्हाला पुढे जावं लागेल SP ऑफिसला. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.